कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आलाय। भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचारासाठी दाखल झालेल्या 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आलं। मात्र इंजेक्शन दिल्यानंतर त्याची सुई मुलाच्या कमरेतच राहिल्याचा आरोप करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्याने चावा घेतल्यानंतर कुटुंबियांनी मुलाला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केलं। यावेळी मुलाला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आलं। मात्र त्यानंतर मुलाला त्रास जाणवू लागल्याने कुटुंबियांनी पुढील तपासणी केली। एक्सरे काढल्यानंतर मुलाच्या कमरेत सुई अडकल्याचं समोर आलंय। यानंतर शस्त्रक्रिया करून मुलाच्या कमरेत अडकलेली सुई बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकारामुळे रुग्णालयातील उपचार पद्धती आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। दरम्यान या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अमित कोलेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली। रुग्णालयातील संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी होते का आणि संबंधितांवर काय कारवाई केली जाते, आता याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सांगा काय तुमचं नाव आणि काय पद आणि काय? मी शिवसेना पक्षात रुग्णसेवेचं काम करतो। माझं नाव अमित कोलेकर। मी राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार राजेशजी मोरे यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीत अखंड काम करत असतो। आज रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये एक इन्सिडेंट झालेला आहे 2 दिवसाआधी की एका बाळाच्या अंगामध्ये एक सुई राहिलेली आहे। डॉक्टरनी दिल्यानंतर त्या बाळाला कुत्रा चावला होता म्हणून त्यांच्या आईवडिलांनी ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर उपचारादरम्यान ती सुई त्या बाळाच्या आतमध्ये राहिली। त्यानंतर जेव्हा एक्सरे काढला त्यानंतर ते त्यांच्या इथल्या डॉक्टरांच्या लक्षात आलं। इथल्या डॉक्टरांच्या मध्ये ती सुई आतमध्ये नव्हती, पण एक्सरे काढल्यानंतर ती लक्षात आली की ती सुई आतमध्ये आहे। म्हणजे हा किती मोठा गलतान कारभार आहे। आणि माझी मागणी अशी आहे की ह्या जे कोणी इंटर्न आहे, मी आता DHO अंबरनाथ जे इथे सुपरिटेंडंट आहेत त्यांच्याशी चर्चा केली। त्यांचं म्हणणं आहे की ते इंटर्न होत्या, ज्या कोणी इंटर्न आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि या परिवाराला न्याय मिळवून द्यावा ही आमची शिवसेना पक्षाकडून मागणी आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।